हो, डायरेक्ट आभाळात गेले होते. कारण की सोयाबीनला काल 8,000 ₹8,500 भाव होते. हे गोष्ट ऐकून शेतकरी वर्ग सगळा वाशिमला गेला आणि वाशिमला गेल्यानंतर त्यांना समजलं की काही अर्थ नाही मित्रांनो. जे सोशल मीडियावर गोष्टी आहेत ना, फालतूच्या गोष्टी एवढ्या व्हायरल होते. असे भाडखाऊ सॉरी असे सॉरी असे असे बेवकूफ गधे, लुच्चे, लफंगे आहेत ना, हे चुकीच्या गोष्टी व्हायरल करतात आणि ते भोगावे शेतकऱ्याला लागते बिचारायले. काल गेले रातचे 3-4 वाजता आणि पूर्ण लाईन लागली. सगळ्याच शेतकऱ्याच्यामध्ये भ्रम होत आहे की सोयाबीनचे भाव ₹8,000 आहे म्हणून. हे ऐकूनच पूर्ण जाम करून टाकलं वाशिम आणि थंडी स्वतः बी अकडून बिचारे दमपूस झाले. आणि रात्रीच थंडी वाढली एखादा माणूस. म्हणजे विचार करा, संकटात संकट, निसर्गाने बी दिलं संकट. थंडी एवढी खतरनाक होती, तशी झाली म्हणा चालू आहे थंडी. तर हे सोयाबीनचे भाव जे आहेत ते भाव बरोबर आहेत, 8,000 ₹8,500. पण कोणत्या मूर्ख लोकांना ही गोष्ट व्हायरल केली की सोयाबीनला ₹8,000 भाव आहेत वाशिमले. अबे गधो, जिधर जब वहाँ भाव हो सकते तो आजू बाजू भी भाव होगे ना. बेवकूफ, कुछ भी झूठ मूठ का फैलाते. नालायक लोकांची पैदाईश लय आहे खतरनाक सोशल मीडियावर. त्याच्यामुळे सामान्य माणूस बी विचारा प्रश्नातनी येतो. मला काल खबर आली होती, मी लगेच वाशिमला फोन लावला. फोन लावल्यानंतर मला सांगितलं की अशा अशा प्रकारचं वाण आहे का म्हणे तुझ्याजवळ पांढऱ्या फुलाचं. म्हटलं हे काय आहे रे बा पांढरं फुल, मलाही माहीत नव्हतं. तर त्यानं सांगितलं की अशा अशा प्रकारे आहे. त्याच्यामुळे मी माहिती काढली. तर माहिती एवढी चांगलं वाटलं ते फुल, सॉरी सोयाबीन. त्यातनी क्वालिटी आहे मित्रांनो. कारण की ते जे आहे ते तेल 46% देते आणि प्रथिने 21-22% देते. उलट आणि कमी जास्त आकडा असू शकते. कारण की हे कालच मी म्हणजे माहिती काढली आणि त्या वाणाची जे रोगप्रतिकारक शक्ती आहे ते आपल्या जे साधं म्हणजे आपण जे सामान्य सोयाबीन वापरतो त्याच्यापेक्षा चांगली रोगप्रतिकारक शक्ती आहे. पण कुठे कुठे हे गोष्टी व्हायरल झाल्या की येलो मोजॅक नावाचा रोग त्याच्यावर येत नाही. येते मित्रांनो त्याच्यावर बी, पण त्याची काय म्हणते इम्युनिटी स्ट्रॉंग असली जास्त, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त अटॅक करू शकत नाही. त्याच्यामुळे ते चांगलं आहे. आणि सोयाबीनपासून बनणारे जे प्रोडक्ट आहे ते बी चांगल्या प्रकारे बनतात म्हणते. त्याच्यामुळे त्या सोयाबीनला जास्त भाव आहे. आणि टोफू, तेल आणि अजून काय म्हणते त्याले, दूध, या सगळ्या जे बऱ्याच म्हणजे सोयाबीनपासून गोष्टी होतात त्या गोष्टीसाठी ते सोयाबीन बेस्ट आहे. त्याच्यामुळे त्या